दूताचा मरियेला संदेश. प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पहा, मी प्रभूची दासी आहे. तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राच्या देहधारणाचा संदेश दूताने आम्हाला दिला. त्याच्या दुःख सहनाच्या व क्रूसाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे, म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. आजची ही मिस्सा ख्रिस्तवासी मार्शल व पीटर करवालो, जानमेरी हेमलता नेपोलियन, गिलबर्ट गोन्साल्विस, तेरेसा व बर्नार्ड डिसूजा, लाइसा व झेवियर गोन्साल्विस, मधुलीबाई फल्काओ, डायगो जोसेफ गोन्साल्विस, डॉमिनिक प्रेसिला रॉड्रिग्स, मेरी व जोसेफ डाबरे, मविन माइकल गोन्साल्विस, गिल्डस माइकल करवालो, सांतान व मार्शल डिसिल्वा, मैक्विन मार्शल नुनिस, रेमन अलोस, गिल्बर्ट डायस, आई वडील व भाऊ या सर्वांच्या आत्म्यासाठी, त्याचप्रमाणे घरातील मृत व्यक्तीसाठी व शुद्धीस्थानातील आत्म्यासाठी, घरातील सगळ्या लोकांना चांगले आरोग्य मिळण्यासाठी,
देवाचे माऊलीचे आभार मानण्यासाठी, चांगल्या आरोग्यासाठी, मर्सेस माऊलीचे आभार मानण्यासाठी, विल्फ्रेड गोन्साल्विसच्या वाढदिवसानिमित्तानं आभारासाठी, बाल्बिना कोलासो वाढदिवसानिमित्त देवाचे आभार मानण्यासाठी. पिता, पुत्र व पवित्र आत्मा याच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशूची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हास लाभो. आणि तुम्हाला सुद्धा. माझ्या प्रिय भाविकांनो, 8 सप्टेंबर 2015 ते 20 नोव्हेंबर 2016 हे वर्ष पोप साहेबांनी दयावर्ष घोषित केल्यानंतर लागलीच आपले मेंढपाळ आर्चबिशप फेलिक्स यांनी दयामातेला समर्पित केलेलं आपलं देऊळ वसई धर्मप्रांतात सन्मानित केलं. 4 शतकाहून अधिक वर्ष हा परिसर दक्षिणेपासून कोळीवाडापासून उत्तरोत्तर रानगाव हा परिसर आणि येथील परिवार दयामातेच्या आश्रयाखाली आहे. दयामातेच्या सणाची आध्यात्मिक तयारीसाठी नोवेनाच्या आजच्या पहिल्या दिवशी पवित्र मरिया आपली दयामाता, ख्रिस्त सभेची माता या विषयावर आपण मननचिंतन करीत असताना आज ख्रिस्त सभा संत कॉर्नेलियस, परमगुरू रक्तसाक्षी आणि संत सिप्रियन महागुरू रक्तसाक्षी याचा सण साजरा करत असताना आपण सर्वजण दया माऊलीकडे विनवणी करूया की आपण सर्वजण ईश्वरी प्रेमात, दयेत, क्षमेत राहावे आणि त्याकरिता आपल्या पापाची आठवण करून प्रभूकडे दयेची याचना करूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनींजवळ मी कबूल करतो की कल्पनांनी, शब्दांनी, कृत्यांनी व हयगईने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून नित्यकुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व सर्व संत ह्यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्वसमर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापाची क्षमा करून आम्हाला सर्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, संत कॉर्नेलियस व संत सिप्रियन
कर्तव्यनिष्ठ पालक व ख्रिस्ताच्या दुःखाचे साक्षीदार होती. त्यांचा आदर्श तू आम्हा समोर ठेवला आहेस. त्यांच्या प्रार्थनेमुळे व श्रद्धेमुळे ख्रिस्त सभेच्या एकतेसाठी कार्य करण्यास आम्हाला कृपा मिळो. ही प्रार्थना मी तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमेन. संत पौलाचे तिमोथीला पहिले पत्र यातून घेतलेलं वाचन. कोणी तुझ्या तारुण्याला तुच्छ मानू नये, तर भाषण, वर्तन, प्रीती, विश्वास आणि शुद्धता याविषयी विश्वास ठेवणाऱ्याचा कित्ता हो. मी येईपर्यंत वाचन, बोध आणि शिक्षण याकडे लक्ष ठेव. तुझ्यावर वडील वर्ग हात ठेवण्याच्या वेळेस संदेशाच्या द्वारे दिलेले असे जे कृपादान तुझ्यामध्ये आहे त्याकडे दुर्लक्ष करू नको. तुझी प्रगती सर्वांना दिसून यावी म्हणून तू ह्या गोष्टीचा अभ्यास ठेव. त्यात घडून जा. आपणाकडे व आपल्या शिक्षणाकडे नीट लक्ष ठेव. त्यातच टिकून राहा, कारण असे केल्याने तू स्वतःचे आणि तुझे ऐकणाऱ्याचेही तारण साधशील. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. प्रतिसाद. परमेश्वराची कृत्ये थोर आहेत. परमेश्वराची कृत्ये थोर आहेत. त्याच्या हातची कृत्ये साक्षात सत्य आणि न्याय्य आहेत. त्याचे सर्व विधी विश्वसनीय आहेत. ते सदा सर्व काळ अढळ असे आहेत. ते सत्याने आणि सरळपणाने नेमलेले आहेत. प्रतिसाद. परमेश्वराची कृत्ये थोर आहेत. त्याने आपल्या लोकांना उद्धार दान पाठवून दिला आहे. त्याने आपला करार सर्व काळासाठी नेमलेला आहे. त्याचे नाव पवित्र आणि भययोग्य आहे. प्रतिसाद. परमेश्वराची कृत्ये थोर आहेत. परमेश्वराचे भय ज्ञानाचा उगम होय. त्याप्रमाणे जे वागतात त्या सर्वांना सुबुद्धी प्राप्त होते. त्याचे स्तवन सर्व काळ चालते. प्रतिसाद. परमेश्वराची कृत्ये थोर आहेत. जयघोष. हालेलुया 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 हालेलुया. देव ख्रिस्तामध्ये स्वतःबरोबर जगाचा समेट करत होता आणि त्याने आपल्याकडे समेटाचे वचन सोपवून दिले. हालेलुया 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 हालेलुया. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. संत लूक लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभो तुझा गौरव असो. परुषातील कोणा एकाने येशूला आपल्या येथे भोजन करण्याची विनंती केली
आणि येशू त्या पुरुषाच्या घरी जाऊन भोजनाला बसला. तेव्हा त्या गावात कोणी एक पापी स्त्री होती. येशू पुरुषाच्या घरात जेवायला बसला आहे हे ऐकून ती सुगंधी तेलाची अलाब्रास कृपी घेऊन आली आणि त्याच्या पायाशी मागे रडत उभी राहिली आणि आपल्या आसवाने त्याचे पाय भिजवू लागली. तिने आपल्या डोक्याच्या केसांनी ते पुसले, त्याच्या पायांचे मुके घेतले आणि त्यांना सुगंधी तेल लावले. तेव्हा ज्या पुरुषाने त्याला बोलावले होते त्याने हे पाहून आपल्या मनात म्हटले, हा संदेष्टा असता तर आपल्याला शिवत असलेली स्त्री कोण आणि कशी आहे, म्हणजे ती पापी आहे, हे त्याने ओळखले असते. तेव्हा येशूने त्याला म्हटले, शिमोन, मला तुमच्याबरोबर काही बोलायचे आहे. तो म्हणाला, गुरुजी बोला. एका सावकाराचे 2 कर्जदार होते. एकाला 500 रुपये देणे होते आणि एकाला 50 होते. देणे फेडायला त्यांच्याजवळ काही नव्हते, म्हणून त्याने त्या दोघांना सोडले. तर त्यातून कोणता त्याच्यावर अधिक प्रीती करील? शिमोनाने उत्तर दिले, ज्याला अधिक सोडले तो, असे मला वाटते. मग तो त्याला म्हणाला, बरोबर ठरविले. तेव्हा त्याने त्या स्त्रीकडे वळून शिमोनला म्हटले, तुम्ही ह्या बाईला पाहता ना? मी तुमच्या घरी आलो तेव्हा तुम्ही मला पाय धुण्यासाठी पाणी दिले नाही, परंतु हिने आसवाने माझे पाय भिजवून आपल्या केसांनी ते पुसले. तुम्ही माझा मुक्का घेतला नाही, परंतु मी आत आल्यापासून हिने माझ्या पायाचे मुक्के घेण्याचे थांबवले नाही. तुम्ही माझ्या मस्तकाला तेल लावले नाही, परंतु हिने माझ्या पायांना सुगंधी तेल लावले. यावरून मी तुम्हाला सांगतो की हिची जी पुष्कळ पापे आहेत त्याची क्षमा झाली आहे, कारण हिने फार प्रीती केली. ज्याला थोड्यांची क्षमा झाली आहे तो थोडी प्रीती करतो. मग त्याने तिला म्हटले, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. तेव्हा त्याच्याबरोबर भोजनाला बसलेले आपापसात म्हणू लागले, पापांची क्षमा देखील करणारा हा कोण? मग त्याने त्या स्त्रीला म्हटले, तुझ्या विश्वासाने तुला तारले आहे, शांतीने जा. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. दया मातेच्या कृपेत असलेल्या माझ्या प्रिय भाविकांनो, अमेरिकेतील शिकागो शहरात सर्व धर्मीय आंतरराष्ट्रीय परिषद भरली असताना भारतातर्फे स्वामी विवेकानंद यांनी प्रतिनिधित्व केलं. ते जेव्हा भाषणासाठी उठले, त्यांच्या भाषणातील ती लकब, इंग्रजी भाषेवरील त्यांचं प्रभुत्व, उत्कृष्ट वक्तृत्व आणि त्याचबरोबर ती विद्वत्ता आणि ते तत्त्वज्ञान ऐकून त्या ठिकाणी जे पत्रकार होते, जे श्रोते होते, ते अवाक झाले. त्यांच्या भाषणानंतर एक ब्रिटिश पत्रकार त्यांच्या जवळ आले आणि त्यांनी त्यांना विचारलं की हे सर्व ज्ञान, ही विद्वत्ता तुम्हाला कुठून कशी मिळाली? कोणत्या शाळेमध्ये
तुम्ही शिकले आहात, मला देखील माझ्या मुलाला त्याच शाळेत पाठवायचे आहे. त्यावर स्वामी विवेकानंद हळूच म्हणाले, ती शाळा आता अस्तित्वात नाही, ती शाळा बंद पडली आहे. परंतु त्या शाळेनं मला जे धडे दिले, जे धडे माझ्याकडून गिरून घेतले, ते धडे मी कदापि विसरू शकत नाही. आणि थोडेसे भावुक होऊन स्वामी विवेकानंद त्या ब्रिटिश पत्रकाराला म्हणाले, ती शाळा दुसरी तिसरी नसून माझी आई आहे. इट वॉज माय मदर हू टॉट मी व्हॉट आय एम टुडे. पवित्र मरिया आपली दयामाता आणि संत जोसेफ प्रभू येशूला वल्हांडण सणासाठी येरुशलेम येथे घेऊन गेले आणि परतीच्या प्रवासात तो आपल्याबरोबर असेल असं समजून ते अर्धी वाट चालले होते. आणि मग त्यांना समजलं की येशू बाळ आपल्याबरोबर नाही. आणि ते जेव्हा पुन्हा त्या येरुशलेम मंदिरात आले, तेव्हा तो 12 वर्षाचा प्रभू येशू त्या सभास्थानात जे गुरुजन होते, जे धर्मपंडित होते, त्यांना प्रश्न विचारित होता. त्यांचा उपदेश, त्याची शिकवण तो मनापासून समजून घेत होता. आणि मग काय हे ज्ञान आणि काय याची ती बुद्धी, ते शास्त्री, धर्मपंडित, गुरुजन आश्चर्यचकित झाले. याचं कारण एकच, पवित्र मरिया आपली दयामाता, जिच्या निस्सीम देवावरील प्रेमानं, तिच्या अढळ श्रद्धेनं आणि तिची निष्कलंक, निष्पाप, निरागस आणि निस्वार्थी जीवन, यातूनच प्रभू येशूनं कालवारीपर्यंतचा तो प्रवास केला. पवित्र मरिया जेव्हा त्या डोंगराळ प्रदेशात अलिशेबेला भेटायला गेली आणि पवित्र मरियेचं ते अभिवादन ऐकताच अलिशेबेच्या उदरातील बाळानं उल्हासानं हालचाल केली आणि अलिशेबा पवित्र आत्म्यानं परिपूर्ण झाली. स्त्रियामध्ये तू धन्य आणि तुझ्या पोटचे फळ धन्य. माझ्या प्रभूच्या मातेनं माझ्याकडे यावं हा मान मला कुठून. आणि प्रभू येशू क्रूसावर आपला प्राण देवपित्याला समर्पित करण्याअगोदर आपला जो प्रिय आवडता शिष्य जॉन, योवान याला सांगितलं, पहा ही तुझी आई. त्या क्षणी प्रभू येशूनं स्वतःची आई अखिल मानवजातीला, ख्रिस्त सभेला दिलेली आहे. पवित्र मरिया देव दया माता, अखिल ख्रिस्त सभेची माता आहे. या विषयावर मनन चिंतन करीत असताना
या दयामातेच्या सोहळ्या अगोदर या सणाच्या नोवेनाच्या पहिल्या दिवशी आपण पवित्र मरियेच्या जीवनावर मननचिंतन करीत आहोत. काल आपण दुखी माऊलीचा सोहळा साजरा केला. त्या अगोदर आपण पवित्र क्रूसाचा विजयोत्सव साजरा केला. पवित्र मरिया केवळ आपलीच आई नसून अन्य धर्मीय यांची देखील ती आई आहे. ही श्रद्धेची आई आहे. 415 वर्ष हा श्रद्धेचा प्रवास करत असताना ती सदोदित आपल्याबरोबर राहिलेली आहे. आई सर्वांची असते, परंतु तीच आई जेव्हा वयस्कर होते त्याच आईची सगळी शारीरिक हालचाल मंदावते, तेव्हा आपण सर्व तिची मुलं तिची असतात का? जर्मन थिओलॉजिकल कार्ल राणा म्हणतात, Christianity can boast because it has its own mother. ख्रिस्ती धर्म गौरवानं अभिमानानं सांगू शकतो की त्या ख्रिस्त सभेला देव मातेला आई आहे. जिथं आई आहे तिथं कसलीच वाण नाही. लेक कितीही दूर असली तरी आईच्या भेटीसाठी तिचा जीव तळमळत असतो. आपण सर्वजण तिची लेकरे आहोत आणि त्या मातेला भेटण्यासाठी, त्या मातेकडून कृपेचा आशीर्वाद स्वीकारण्यासाठी, जीवनाच्या विविध गरजांसाठी आपण विनवणी करतो. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, पोप जॉन पॉल दुसरे यांना 1984 मध्ये त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. तेव्हा त्याने पवित्र मरियेचा धावा केला आणि जणू काही त्या आईनंच त्याचा जीव वाचवला आहे. आणि त्याच्या कुशीत लागलेली ती गोळी त्यांनी फातिमा ह्या ठिकाणी जाऊन पवित्र मरियेच्या मुकुटात रोवली. पोप जॉन पॉल दुसरे सकाळी 4 रोजऱ्या करायच्या आणि या 4 रोजऱ्याद्वारे खास करून पवित्र मरियेची ते भक्ती करायचे. आई आपल्याला कधीच नाकारत नसते. जो याचक आहे, जो भक्त आहे, जो श्रद्धेनं तिच्या जवळ येतो, त्याचं किंवा तिचं तिनं कधी ऐकलं नाही असं होणारच नाही. कारण ज्याप्रमाणे आई आपल्या लेकराचे अपराध पोटात घालते आणि त्या आईलाच आपल्या लेकरांची सगळी चिंता, धास्ती आणि काळजी असते, त्याचप्रमाणे पवित्र मरिया आपली आश्रयदाती दयामाता एक दयाशील, कणवाळू व प्रेमळ आई आहे. तिच्या नोवेनाच्या आजच्या पहिल्या दिवशी पवित्र मरिया ख्रिस्त सभेची माता म्हणून स्वीकारत असताना किंवा त्यानुसार तिचं अनुकरण करत असताना जर आपल्या मनात
दयाभाव नसेल, दुसऱ्याप्रती आदर व प्रेम नसेल आणि मातृत्वाच्या भावनेतून आपण कुटुंबात, गाव परिवारात गरजूकडे पाहत नसू तर आपलं जगणं हे व्यर्थ आहे. दुसऱ्यांना दया दाखवणं म्हणजे आपण कोणीतरी मोठे, श्रेष्ठ आहोत. दुसऱ्यावर आपण दया दाखवणं म्हणजे आपण दुसऱ्यावर उपकार करतो नाही, तर त्या दया कृत्यामुळे आपण ईश्वरी प्रेमास, देवाच्या आशीर्वादास पात्र ठरत असतो. आणि त्यासाठीच त्या पवित्र मरियेकडे, दयामातेकडे आपण वळूया आणि तिचा आशीर्वाद आपल्या कुटुंबावर, आपल्या मुलाबाळावर मागूया. आमेन. माझ्या बंधू भगिनींनो, अखिल मानवजातीचे तारण व्हावे अशी आमच्या परमेश्वर पित्याची इच्छा आहे. सत्याचे ज्ञान मिळविण्यासाठी तो आम्हाला पाचारण करतो. संपूर्ण अंतकरणाने आपण त्याच्याकडे प्रार्थना करूया. प्रतिसाद. प्रभो आमची प्रार्थना ऐक. प्रभो आमची प्रार्थना ऐक. ख्रिस्ती श्रद्धावंतांना प्रायश्चित्त संस्काराचे महत्त्व नेहमी पटवून देणारे आपले पोप फ्रान्सिस, सर्व बिशप्स व धर्मगुरू यांना परमेश्वराने आरोग्य, कृपा व शक्ती प्रदान करावी म्हणून दयामातेच्या मध्यस्थीने प्रार्थना करूया. प्रभो आमची प्रार्थना ऐक. पापी स्त्रीने पश्चातापाने केलेल्या कृतीद्वारे प्रभू येशूवरील प्रेम व विश्वास व्यक्त केला. दुःखाच्या व अडचणीच्या काळात आपली देवावरील श्रद्धा अविचल राहावी म्हणून दयामातेच्या मध्यस्थीने प्रार्थना करूया. प्रभो आमची प्रार्थना ऐक. पवित्र मरिया, ख्रिस्त सभेच्या मातेवर देवाने टाकलेली जबाबदारी आपल्या संपूर्ण समर्पणाने व निष्ठेने पार पाडली. ख्रिस्ती जीवन जगत असताना प्रेम, विश्वास व कृतीद्वारे सर्वांना देवाच्या प्रेमाचा अनुभव घेता यावा म्हणून दयामातेच्या मध्यस्थीद्वारे प्रार्थना करूया. प्रभो आमची प्रार्थना ऐक. करोना संकटामुळे शिक्षण व्यवस्था व दैनंदिन जीवन अधिकाधिक बिकट होत आहे. देशाच्या राज्यकर्त्यांनी जनतेच्या कल्याणासाठी उचित निर्णय घ्यावेत म्हणून दयामातेच्या मध्यस्थीने आपण प्रार्थना करूया. प्रभो आमची प्रार्थना ऐक. तरुण तरुणींना, बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी. कुटुंबातील ज्येष्ठांची, वयोवृद्धांची काळजी घेण्यासाठी प्रभूची प्रेरणा सर्वांना लाभावी म्हणून आपण दयामातेच्या मध्यस्थीने प्रार्थना करूया. प्रभो आमची प्रार्थना ऐक. आपले वैयक्तिक व कौटुंबिक हेतू प्रभूचरणी ठेवूया. हे स्वर्गीय पित्या, विश्वासानं आणि प्रेमानं आम्ही तुझ्याकडे येतो. तुझ्या चांगुलपणाचा महिमा गातो आणि आमच्या गरजा आम्ही तुझ्यापुढे मांडतो. आमची प्रार्थना ऐक. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन.
चंद्र सूर्य तारे जग सारे देवाचा प्रेमा बहुमान धन मन धन प्राण अमुचा देवाचा प्रेमा बहुमान हे ठाकर ऐकाची दर्शन देवा दुसरा घरी नव्हता आकाशारस प्रेम प्रतीक देवा दुसरा घरी नव्हता चंद्र सूर्य तारे जग सारे देवाचा करणा बहुमान बंधू भगिनी माझे व तुमचे बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो आणि त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण हो. हे प्रभो, संत कॉर्नेलियस व संत सिप्रियन यांच्या क्लेशाच्या व मृत्यूच्या स्मृतिदिनी आमच्या दानाचा प्रेमानं स्वीकार कर. ख्रिस्तासाठी आपल्या प्राणाचे बलिदान करण्याचे धैर्य त्यांना ख्रिस्त शरीराकडून मिळाले. आमच्या सर्व संकटात आमची श्रद्धा दृढ राहण्यासाठी आम्हाला ख्रिस्त शरीराकडून शक्ती मिळो, ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हाबरोबर असो आणि तुम्हाबरोबर तुमचे सुद्धा. अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लावले आहे. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या सर्व समर्थन सनातन परमेश्वर, आम्ही तुझी नित्य व सर्वत्र आभार मानवेत योग्य व आनंददायक आहे. तुझे सेवक संत कॉर्नेलियस व संत सिप्रियन यांनी ख्रिस्ताचे अनुकरण केले. तुझ्या नावाच्या गौरवासाठी त्यांनी आपले प्राणार्पण केले. त्यांच्या मरणातून तुझे सामर्थ्य प्रकट झाले. मानवी दुर्बलतेमधून तुझ्या सामर्थ्याचे दर्शन त्यांना घडले. तू दुर्बल जनाची निवड केलीस आणि तुझी साक्ष जगाला देण्यासाठी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे त्यांना शक्ती दिलीस. म्हणून स्वर्गीय दरबारातील सर्व दूतगणांच्या निरद गुणगणात सामील होऊन आम्ही तुझे या पृथ्वीवर मोठ्या आनंदानं अखंड गुणगान गातो. प्रभो, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू गम आहेस. ही दाणे पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. ही दाणे आमच्यासाठी आमच्या प्रभू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत. स्वेच्छेनं स्वीकारलेल्या आपल्या दुःख सणापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर म्हणून ती आपल्या शिष्यास देत म्हटले,
तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झालं त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यास देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून पिया. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराचे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांगण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. येशूच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला जीवनदायी भाकर व तारणदायी फळ अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही तुला विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. फ्रान्सिस आमचे पोप, फेलिक्स आमचे बिशप व इतर सर्व फादर्स यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठायी विश्रांती पावलेल्या आमच्या बंधुभगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्य कुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, संत कॉलोनियस, संत सिप्रियन, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठायी पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. आमेन. परमेश्वराला बाप ह्या नावानं हाक मारायला प्रभू येशूनं आम्हाला शिकवले, म्हणून आम्ही मोठ्या धैर्यानं म्हणतो, आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुण्य येण्याची व शाश्वत जीवनाच्या आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या साहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्ताच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्य जीवेसून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. आपण एक दुसऱ्यास प्रेमानं शांतीवंदन करूया.
जगाची पापे दूर करणारे हे देवाचे कोकरू पहा. याच्या भोजनास बदल आपण सर्वजण धन्य. हे प्रभो, तुझा स्वीकार कराव्यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरा होईन. माझ्या प्रिय येशू, तू अल्तरावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस. ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिस्सा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझ्याबरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. हे प्रभो, रक्तसाक्षी संत कॉर्नेलियस आणि संत सिप्रियन यांचे उदाहरण आमच्या दृष्टीसमोर नित्य राहो. आम्ही आता घेतलेल्या ख्रिस्त शरीर साक्रामेंतातून आम्हाला सामर्थ्य मिळो आणि तुझ्या शुभवृत्ताचा संदेशाचे आम्ही निष्ठावंत साक्षीदार बनवत. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हाबरोबर असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. सर्वसमर्थ प्रभू परमेश्वर पिता, पुत्र व पवित्र आत्मेचा आशीर्वाद आपणा सर्वावर येवो. आमेन. ख्रिस्ताच्या प्रेमात शांतीचं जीवन जगण्यासाठी तुम्हास पाठवण्यात येत आहे. देवाला धन्यवाद. दयामातेच्या नोवेनाची प्रार्थना. हे दयावंत माते, तू दयेचे आगर आणि करुणेचा सागर आहेस. गेली अनेक शतके तू आमचं संरक्षण करतोस. तू आमची माऊली आहेस. अनेक शतकाची तू सावली आहेस. तुझ्या करुणायुक्त प्रेमळ नजरेने तू आमचे सतत संरक्षण करतेस. तू श्रद्धेची आदर्श आहेस. आम्ही आमच्या वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक जीवनात अनेक चढ उतार अनुभवत असतो. तुझ्या पवित्र छायेने आणि मायेने आम्ही पुण्यवान झालेलो आहोत. अंधारात आमच्या मनात प्रकाशात दीप उजळू दे. मोहापासून आमचे संरक्षण कर. आमच्या सर्व गरजा पूर्ण कर. तुझ्याप्रमाणे परमेश्वराची इच्छा प्रमाण मानण्यास आम्हाला शक्ती आणि प्रेरणा दे. आमेन. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे होवो.
आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. नमो मरिया कृपा पूर्ण तू अमला नारी प्रभुचे सुंदरता पावन मरिये देव माता हो आमस्तव विनव अटाने मृत्यु समयी हे दया माते, आम्हासाठी विनंती कर. आजची वेदीवरील फुलाची सजावट या नोवेनाच्या दिवसात ख्रिस्तवासी अंतोन व बस्त्यानबाई करवालो यांच्या स्मरणार्थ ऑस्टिन करवालो यांनी दिले आहे. त्यांना धन्यवाद. दया मातेची इमास प्रार्थनेसाठी आपण देवळाच्या बाहेर ठेवीत आहोत. आपापल्या सोयीनुसार आपण शांतपणे येऊन प्रार्थना करू शकता. दयामयी माता
आशीर्वाद दे आम्हाला. करोना व्हायरसमुळे बाधित लोकांसाठी प्रार्थना. सर्व समर्थ व दयावंत परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव व सर्वत्र दाखवत असतोस. करोना व्हायरसमुळे बाधित झालेल्या या विश्वाच्या वेगवेगळ्या भागातील लोकांसाठी आम्ही करीत असलेली प्रार्थना दयेने ऐक. करोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी या आजाराने पछाडलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायक स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीची याचना करतो. या आजारावर लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधण्यासाठी संशोधन करणाऱ्या डॉक्टरच्या प्रयत्नांना यश लावावे म्हणून आम्ही तुझी करुणा भागतो. लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणांद्वारे या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावले उचलली जात आहेत. त्यांच्या फलद्रुपतेसाठी आम्ही प्रार्थना करतो. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन.